आपण आज बाहीप्रमाणेच पाठीला सुद्धा आपण डिझाईन करणार आहोत। पाहू शकता तुम्ही, अतिशय स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी सांगत आहे। हे आपण 2 इंच रुंद आणि म्हणजे ब्लाऊजच्या मापाचा आपण हा कॅनव्हास पट्टी घेतलेली आहे आणि त्याच्यावर आपण विक्स डब्बी असते त्या साईजने आपण याच्यावर मार्किंग करून घेतलेलं आहे आणि ते आपण आता स्टिच करून घेत आहोत। अतिशय छान अशी ही आपली ब्लाऊजची डिझाईन तयार होणार आहे। तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला असेल तर आपण बाहीचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्यामध्ये पण आपण छान अशी बाहीला हीच डिझाईन बाहीला पण केलेली आहे। व्हिडिओ मोठा होतो पण म्हणून आपण तो व्हिडिओ वेगळा केलेला आहे बाहीचा आणि हा गळ्याचा आणि खालच्या पाठीचा आपण एकच व्हिडिओ बनवत आहोत। कारण पाहू शकता व्यवस्थित असं आपण मार्किंग करून घेऊन स्टिच केलेलं आहे आणि व्यवस्थित आपण ते कट करून घ्यायचं आहे। अतिशय छान अशी आपली ही पाठीला खाली डिझाईन तयार होणार आहे आणि खूप ट्रेंडिंग मध्ये ही डिझाईन आहे। डिझाईन आणि पलटून घ्यायचे व्यवस्थित। पाहू शकता हे असे आपण पलटून घेतलेले आहे डिझाईन। व्यवस्थित हाताने असं जिथं तिथं खाली गेलेले ते वर काढून घ्यायचे म्हणजे सगळे व्यवस्थित असे कानेकोपरे आपले छान आले पाहिजेत। आता आपण करणार आहोत गळ्याला हीच डिझाईन करणार आहोत। गळा ठेवलेला आहे आपण 10 इंच गोल गळा ठेवलेला आहे आणि गोल गळ्याला आपण एक इंच आपण 1 इंच असं मार्किंग करून घेतलेले आहे बाहेरच्या बाजूने। आपण पिन लावून घेतलेली आहे आणि हे असं विक्सच्या डब्बीने आपण हे असे गोल गोल आकार दिलेले आहेत। अतिशय छान असं आपलं गळ्याचं पण होणार आहे डिझाईन। याच प्रकारे आपण पाठीला पण केलेला आहे। बाहीला, पाठीला आणि गळ्याला हीच डिझाईन केलेली आहे आपण। व्यवस्थित गोल आकाराने आपण कापून घेतलेले आहे। बाहेरचा एक्स्ट्रा जो कॅनव्हास आहे तो कट करून टाकायचा। पाहू शकता अतिशय छान असं व्यवस्थित आलेलं आहे सगळीकडून। पिन लावून घ्यायची आपण तिथं। आपण खालच्या साईडनी ब्लाऊजचा कपडा आहे वर अस्तर आहे त्यावरच आपण कॅनव्हास ठेवलेला आहे। एक्स्ट्रा दुसरा कपडा कोणताही लावलेला नाही आहे। कमी कपड्यामध्ये आपली ही होणारी डिझाईन आहे आणि हे आपण पलटून घेऊन आतमध्ये सगळं जाणार आहे।
अतिशय स्टेप बाय स्टेप आपण ही डिझाईन छान अशी बनवलेली आहे. आपण बाहीची पण डिझाईन टाकलेली आहे आणि तो पण व्हिडिओ जाऊन पाहू शकता तुम्ही. व्यवस्थित काने कोपरे व्यवस्थित सगळं व्यवस्थित आलं पाहिजे फिनिशिंगमध्ये. आणि पलटून घेऊन परत त्याचे काने कोपरे स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने आपण व्यवस्थित सगळीकडून काढून घ्यायचे. आणि आपण याला प्रेस करून घेणार आहोत व्यवस्थित अशी, म्हणजे जे कानाकोपरे आहेत ते छान असे फिनिशिंगमध्ये बसल्या जाते. स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने व्यवस्थित सगळे सारखे आपण हे कानाकोपरे काढून घ्यायचे आहे. पाहू शकता आपण इस्त्री मारून घेतलेली आहे. पाहू शकता एकदम फिनिशिंगमध्ये आपले हे आलेले आहेत कोण. आणि गळ्याच्या आपण ज्यावेळेस मार्किंग करतो त्यावेळेस जास्त करू नका, कारण आपण ज्यावेळेस ब्लाऊज घालतो त्यावेळेस जर तुमचे डीपमध्ये जर कोण असतील ते पलटल्या जाते. त्यासाठी व्यवस्थित असे फक्त आकार एकसारखा दिसला पाहिजे असंच आपण आखून घ्यायचं. आणि आता आपण दोरी लावून घेणार आहोत. आणि ही डिझाईन आपल्याला वर्षभर अशी ट्रेंडिंगमध्ये राहणार आहे. अतिशय लूक आलेला आहे आपल्या ब्लाऊजला, पाठीला आणि बाहीला. आपण अशा डिझाईन बनवलेल्या आहेत छान. पाहू शकता बाहीला पण आपण छान असे बनवलेली आहे डिझाईन. एकदम कॉम्बिनेशन झालेलं आहे बाहीचं, पाठीचं आणि गळ्याचं. हे एकदम ही डिझाईन ट्रेंडिंगमध्ये राहणार आहे. पाहू शकता जवळून बाहीची डिझाईन किती छान कोण आलेले आहेत.